हॅलो गाईज, वेलकम टू दीपराज की जान्हवी ब्लॉग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आमच्याकडे आले आहेत स्पेशल गेस्ट म्हणजेच माझी नणंद आणि दीपराजचे जिजू. आणि त्या स्पेशल गेस्टसाठी आम्ही एक स्पेशल चॅलेंज घेऊन आलोय. आज आम्ही पाणीपुरी बनवणार आहोत, ते पण घरी. ती पाणीपुरी 1 मिनिटात कोण किती जास्ती खातं आणि जो हे चॅलेंज हरणार आहे त्याला एक गाणं म्हणायचं आहे. बघूया कोणाचा सूर किती चांगला लागतो आणि कोण हरतं. आता आम्ही बनवतोय पाणीपुरी. लेट्स स्टार्ट विथ पाणीपुरी मेकिंग. आता मी पाणीपुरी घ्यायला जाणार आहे, पाणीची पुरी घ्यायला जाणार आहे आणि जान्हवी आणि तिची नणंद बनवणार आहे पाणी. वी आर द शेफ टुडे. ही आहे माझी बहीण जान्हवीची नणंद आणि आमचे जिजू बघा मस्त टोपी घालून मॅच वगैरे बघतात. इकडे चालू आहे पाणीपुरीचं पाणी बनवायचं प्रोसेस. आणि आज आम्ही बनवणार आहे पुचका पाणीपुरी, कोलकाता स्पेशल पुचका पाणीपुरी. तर त्यासाठी आम्ही भाज्या मसाला बनवतोय. त्या मसाल्यासाठी आपल्याला यूज करायचे आहेत धना, बडीशोप आणि जिरा. हे सगळं रोस्ट करून घ्यायचं आणि त्याची एक पावडर बनवायची आहे. त्यानंतर एक चिंचेची पेस्ट असेल, त्यामध्ये बटाटे मॅश करून बटाट्याचा मसाला बनवायचा आहे आणि त्यात मिक्स करणार आहोत आम्ही चना. तू काय करणार आहे? पुदिना निवडते. यांच्याकडे पण काहीतरी द्या, जिजूंकडे पण काहीतरी कामाला हातात पुदिना वगैरे निवडणार का तुम्ही? अच्छा, पाहुणेत ना, पाहुण्यांना VIP ट्रीटमेंट द्यावी लागेल, तर मलाच पुरी घ्यायला जावं लागणार. तर फर्स्ट मी बॉईल करणार आहे बटाटे आणि त्यासोबत मी चना पण टाकून दिलाय. पाणीपुरीच्या पुऱ्या घेऊन झालेल्या आहेत. हे घ्या पाणीपुरीच्या पुऱ्या आणि बाकी काही एक्स्ट्रा वस्तू आणल्या आहेत, शेव आणि बुंदी. तर आम्ही मसाला हा भाजून घेतलाय, त्याला ग्राइंड करायचं राहिलंय. आणि तुझी नणंद काय करते? बर्फ बनवते. बर्फ. यांचे जे टास्क असतात ना ते खूप डिफिकल्ट टास्क आहेत जे ते करतात. पुदिना फार इम्पॉर्टंट. हो, पण हा पुदिना आपल्या जिजूंना द्यावा का? अहो जिजू, तुम्ही पुदिना निवडणार का? नाही हो, तुम्ही पाहुणेत, पाहुण्यांना काय म्हणू नको. नंतर माझी बहीण मम्मीला कॉल करेल, जिजूंना कामाला लावलं यांना समजत नाही. आपण मिरच्या कापायला त्यांना. कापायचं नाहीये मिरच्या. घ्या जवाई बापू, मिरच्या कापायच्या नाहीत का? कापायच्या नसतात. तर आता ऑलमोस्ट पाणीपुरीची तयारी झाली आहे आणि पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी आम्ही बनवला आहे भाज्या मसाला, चिंचची चटणी, कच्च्या मिरचीची चटणी, हे पाण्यात उकळून घेतलेल्या मिरचीची चटणी, चणे, ज्याला रगड्यासोबत खायचे असेल तो रगडा यूज करेल आणि त्यासोबत असणारे बुंदी आणि बारीक शेव. आणि हे आहे पुदिन्याचं पाणी. या पुऱ्या सगळ्या विशाल दादा संपवणार आहेत, म्हणजे आमचे जिजाजी संपवणार आहेत. चॅलेंज आहे तुम्हाला, चॅलेंज. 3,000 माझ्याकडून, नाही 2,000 माझ्याकडून. 3,000 संपवतो. 10,000 बघा, काय वाटतं संपवतील का? नको बाबा, नको नको. मग 10,000 साठी नाही, 2,000 साठी करणार. 10,000. आमचं बजेट 2,000चं आहे. 10,000 हो गए तो अब भी भाई. आमचे दाजी आता दुसऱ्या कामाला लागले, फोडायचे कामं. तुमच्या घरात पण असे दाजी आहेत का जे फोडायचे काम करतात? पुऱ्या फोडायचं काम. घरात फोडायचं नाही हो, पुऱ्या फोडायचं काम. ट्रायल दाखवणार लोकांना कसं पुऱ्या फोडायच्या. इझी जॉब. बस एकदम इझी जॉब. तर आधी आपण टाकणार आहे चिंचची चटणी. टाळ्या वाजवा सगळे. ग्रीन चटणी, भाज्या मसाला बनवलेला तो, आणि भाज्या मसाला नंतर आम्ही ऍड करणार आहे एव्हरेस्टचा चाट मसाला. हा जातोय पादऱ्याखार. याला आमच्या गावाकडे पादऱ्याखार म्हणतात. तर हे काम माझं आहे, मिक्स करायचं. इतकंच येतं तुम्हाला, बाकी काय. सो मी आता पाणीपुरीचं पाणी टेस्ट करणार आहे, बघूया कसं बनवलं माझ्या वाईफने. बापरे, खूप तिकडे खूप खूप जास्त तिकडे. पाहुणे घ्या हो, घ्या हो दाजी. मीठ पण टाकून द्या. थोडा आहे. तिकडे ना. तर आता मॅश्ड पोटॅटोज मध्ये टाकली आहे ग्रीन चटणी, त्याच्यानंतर काळं मीठ आणि चटणी आणि थोडे चणे ऍड करणार आहे. रगड्याच्या ऐवजी आम्ही हे मॅश पोटॅटोज ऍड करणार आहे पाणीपुरीसाठी. आता आम्ही या टेबलवर बसून चॅलेंज करणार आहे. आधी जिजू आणि माझ्यामध्ये असणार आहे, दाजी आणि आमच्यात असणार आहे. जिजू नाही दाजी. आपण मॅच बंद करू शकतो कारण की कॉपीराईट लागेल मग. तर ऑलमोस्ट आता चॅलेंजची तयारी झालेली आहे. दीपराज आणि जिजू रेडी आहेत त्यांच्या चॅलेंजसाठी. आणि मी तुम्हाला रूल्स सांगते. रूल असा असणार आहे की विदाऊट पाणी तुम्ही पाणीपुरी खाऊ शकत नाही, नुसती सुकी पुरी खायची नाही चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी. तर मी आता टायमर स्टार्ट करणार आहे. जो 1 मिनिटाच्या आत सगळ्यात जास्त पुऱ्या संपेल तो असणार आहे आजचा विनर. 1 2 3 गो.
आरामात आरामात आरामात. 3 3 3 4 5. आरामात दीपराज म्हणलं गळ्यात तोंडातलं सगळं संपवा. 5 आरामात आरामात दीपराज. ये तो दोनों ऐसे लगे कभी पानी पूरी खाने को ही नहीं मिला है, ऐसा लग रहा है इनको. अभी बच्चा है भाई. तर 10 पुरी दीपराजने संपवलेली आहे. आता नेक्स्ट 10 पुरी संपवायच्या आहेत. टाइम झालेला आहे 1 मिनिट 3 सेकंड. ह्या चॅलेंजचा विनर बघा इथं मोजा की किती राहिल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. इट इज नाही. टाय. लास्ट 3 सेकंडला तुम्ही खाल्ली पाणीपुरी. नाही नाही नाही, त्यांनी स्टॉप केलेलं तुम्हाला. तर दोघांनी 11 पाणीपुरी इक्वली फिनिश केल्या आहेत. तर आता आम्ही नेक्स्ट चॅलेंज देतोय फॉर 30 सेकंड. जो आधी सगळ्यात लवकर संपवणार तो असणार विनर. ह्या दोघांची फाईट चालू आहे की कोणी पाणीपुरीचं पाणी भरून ठेवलंय पाणीमध्ये. ओके ओके. ठीक आहे, जेव्हा स्टार्ट होईल टाइमर. ओके ओके गॉट इट. हात वर घेऊ. सो टाइमर स्टार्ट होत आहे आता. लेट्स गो. दीपराज असं खात आहे की त्यांना कधी पाणीपुरीच खायला नाही मिळाली आहे. 13 सेकंड्स 15 सेकंड्स 10 सेकंड्स राहिलेत. 10 सेकंड्स राहिलेत. 25 26 27 28 29 30. स्टॉप. सो फायनली दीपराज इज विनर. आणि दीपराजने सगळ्या पाणीपुरी संपवल्या आहेत. यांच्या उरल्या आहेत 4 पाणीपुरी. सो आता प्रस्तुत करणार आहे काहीतरी एक अरे, सॉन्ग. अरे, कोणता अरे, तुमचा अरे, फेवरेट अरे. सॉन्ग सांगा. अरिजित सिंग त्यांचा फेवरेट आहे. आमचे दाजी वॉशरूम सिंगर आहे, म्हणजे बाथरूम मध्ये आंघोळ करताना खूप गाणं म्हणतात. बाथ सिंगर. तर यांना गाणे म्हणायचे आणि गाणे ऐकायची खूप आवड आहे असं आम्ही ऐकलंय. तर ते आता आम्ही रियालिटी मध्ये बघणार आहोत. प्रस्तुत करत आहे रात्रीचे 9:30 वाजता अरिजित सिंग. नो नो नॉट अरिजित सिंग. आय विल गो फॉर कैलाश खेर. रात्रीचे 9 वाजता प्रस्तुत करत आहे कैलाश खेर यांचं गाणं. टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा वा वा फिर वा. जुड़ ना पाया. लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा कि फिर उड़ ना पाया. Cheer up. अल्लाह के बंदे हंस दे जो भी हो कल फिर आएगा. स्टॉप स्टॉप स्टॉप. कॉपीराइट लागेल नाही तर बरं झालं हारले, नाही तर आपल्याला यांचा आवाज ऐकायला भेटला नसता कधी. Nice, nice, nice. आप आयलापूर जा सकते हो. हाँ, आप मुंबई आ सकते हो. सो आता नेक्स्ट आहे ननंद आणि जान्हवीचे ननंद सोबत कॉम्पिटिशन असणार आहे. आणि ह्या चॅलेंजमध्ये 3 लोक आहेत. जान्हवी, ननंद आणि आमचा भाचा. त्यांचा पण 1 मिनिटाचा टाइम असणार आहे आणि त्यांच्यासाठी 10 पुऱ्या आहेत, कारण की ते जास्त खाऊ नाही शकणार आहे. हात वर. नो चिटिंग. 1 2 3 गो. टाइमर लावलाय. सावध नाही बसायचंय. फटाफट. बुडव ना गेलो. एवढा वेळ नाही. फटाफट फटाफट. त्यांच्या वाईफला सपोर्ट करताना मी पण कोणी रिंगला चालेल मला. मी पण माझ्या बहिणीला सपोर्ट करतोय. जान्हवीला सपोर्ट नाही करत आहे, कारण की जान्हवी खूप छान गाणं म्हणते, म्हणून जान्हवीला हरवायचं. राहिलाच पाहिजे. हां, जान्हवीला हरवायचं. कम ऑन कम ऑन कम ऑन. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. 45 46 47. कर. कम ऑन नम्रता घे ना तू. One is gone. अँड स्टॉप. यस, नम्रता इज विनर अँड जान्हवी आप हार चुके हो. सो विनर आहे नम्रता. तिने संपवल्यात 8 पुऱ्या. जान्हवीने संपवल्या आहेत 7 पुऱ्या. तुम्ही आता गाणं गाऊ शकता तिखट तोंडाने. सो आता 9:30 झालेत. 9:30 वाजल्याच्या शोमध्ये आपल्यासोबत आहेत जान्हवी जाधव. सॉरी, गिरासे आधी होती, आता जाधव झाली. जान्हवी हिरासे जाधव. तुम्ही कोणतं गाणं प्रस्तुत करणार आहे? तर मी आता म्हणणार आहे एक अजनबी हसीना से सॉन्ग. एक अजनबी हसीना से यूं मुलाकात. वाह वाह वाह. फिर क्या हुआ ये ना पूछो कुछ से बात हो गई. कॉपीराइट बस कॉपीराइट लागेल म्हणून आम्ही गाणं थोडं स्टॉप केलं आहे. वाह 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 वाह.
म्हणजे जे पण आले ते चांगले सिंगर आहेत आणि जे पण जिंकले ते खराब सिंगर आहेत. तरी पण तुम्हाला एक गाणं म्हणायचं दोघं मिळून. सो गाईज आमचे चॅलेंज पार्ट संपलेला आहे. आता आम्ही नॉर्मल पाणीपुरी खाऊ, थोडं पोटासाठी पण काहीतरी करू. एक नंबर का कटायल माणूस. पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्हाला खूप त्रास झालाय, जास्त करून मला आणि माझ्या जिजूंना. सो आम्ही त्यासाठी थोडं पोट थंड करण्यासाठी आईस्क्रीम मागवलंय. तुम्हाला खूप त्रास झाला असेल पोट थंड करण्यासाठी, तुम्हाला आम्ही आईस्क्रीम आणलंय. The next day. तर गाईज आज आहे अक्षय तृतीया आणि जेवणाला बनवलं आहे आंब्याचा रस, पुरणपोळी, पापड, भजी, रस्सा आणि भात. गुढीपाडव्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आंब्याचा रस दाखवलेला, तो थोडा ओके होता, बट हा परफेक्ट आंबा आहे. अक्षय तृतीयानंतरच बोल. कारण तो आंब्याचा रस तुमच्या बहिणीने बनवलाय आणि तो तुम्ही बनवला होता. माझं काय म्हणणं आहे, हिचं काहीतरी सगळं अक्षय तृतीयानंतर आंबा चांगला लागतो म्हणून तेच. बाय 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 बाय. पाणीपुरी निकल गया सबका. बाळाला घेऊन या बाळाला. तर काही सगळे चाललेत, आता आमचं घर पूर्ण खाली होणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.